आमच्या गावामध्ये तर मी ज्या समजा कावलगाव पंचायत समिती गणामध्ये उभा आहे त्या गणामध्ये तर मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या पाणी असेल, नाली असेल, रस्ते असतील, या अत्यंत खोटच काही 1 रुपयाचं बी काम नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आमची कावलगाव ग्रामपंचायत ही जवळपास 25 वर्ष झालं, 25 ते 30 वर्ष झालं एकाच व्यक्तीच्या हातामध्ये आहे. आणि त्या व्यक्तीची कारकीर्द अशी झाली की त्याला समजा गावामध्ये 5000 आमच्या इथं मतदान आहे आणि 5000 मतदान असलेल्या गावाला 13 ग्रामपंचायत मेंबर आहेत. तर जवळपास 14वा आणि 15वा वित्तआयोग हा कमीत कमी 50 लाख रुपयाचा दरवर्षी आमच्या गावाला येते. आमच्या ग्रामपंचायतीचा एवढा मोठा कारभार आहे की 5 लाखाचं सुद्धा काम ग्रामपंचायत करत नाही. परस्पर ग्रामसेवकाच्या सह्या करणे, एमबी करणे आणि परस्पर BDO यांच्या माध्यमातून देवाणघेवाण करून सर्व पैसे हडप करणे. गावामध्ये जवळपास दलित समाजाची वस्ती आमच्या इकडे पूर्वेला, त्या वस्तीमध्ये जवळपास 40 वर्ष झालं पाणी नाही. आतापर्यंत जवळपास आमच्या इथं 3 ते 4 नळ योजना झाल्यात ग्रामपंचायतच्या. 4 मध्ये एकाही योजनेचं आमच्या त्या वार्ड क्रमांक 4 आणि 5 मध्ये पाणी मिळालं नाही लोकांना. म्हणजे 35 ते 40 वर्ष झाली याला. आता बी जलस्वराज्याचं काम सुरू होऊन जवळपास 3 वर्ष झालीत. 3 वर्षामध्ये आजपर्यंत कोणत्याही एका नळाला सुद्धा, एका वार्डामध्ये एका नळाला सुद्धा पाणी आलं नाही. गावामध्ये रस्त्याची अवस्था बघली CC रोडची तर ती अवस्था इतकी बिकट आहे. एकदा झालेले रस्ते तेच रस्ते, त्याच्यावर डबल रिपेअरिंग नाही, काम नाही, काय नाही. आणि जे बी काही छोटा मोठा एखादा CC रोड धरला 5 फुटाचा 6 फुटाचा तर ते रस्ता करायचा आणि त्या एका रस्त्यावर 2-2, 3-3 एमब्या करून पैसे उचलायचे. माहितीचा अधिकार जर ग्रामपंचायतला जर टाकला तर माहितीचा अधिकार टाकला तर पहिल्यानं गोड बोलून समजा समोर घेऊन बघ जाऊ दे ना बापा, काय करायचं, गाववाड्याचा मामला असं तसं करणे. त्याच्याहून नाही ऐकलं धुमार धमकी देणे, पुन्हा त्याच्याहून बी नाही ऐकलं तर मग तू आता बघावं लागेल म्हणणे. ही समजा आमच्या गावामध्ये एक हाती सत्ता असल्यामुळं गावकऱ्याच्या सुविधाचा तर सगळा बट्ट्याबोळ, पण स्वतःचा स्वार्थासाठी समजा तुळूम खाणे आणि गावाचा आलेला विकास निधी सगळं हडप करणे. आमची 35 वर्षापासून एक हाती सत्ता. सगळ्यात मेन कारण 35 वर्षापासून एक हाती सत्ता. आमच्या इथं BSNL, एअरटेल 2 टावर आहेत. त्या दोन्ही टावरचा मोबदला मिळतो ग्रामपंचायतला. आमच्या इथं नंबर 1चं तलाव आहे, जवळपास 5 ते 7 एकरचं तलाव आहे. त्या तलावामध्ये मत्स्यपालनमधून दरवर्षी उत्पन्न आहे 2 ते 3 लाख रुपये ग्रामपंचायतला. ग्रामपंचायतला जवळपास 50 गाळे भाडे आहेत, दुकान गाळे काढलेली ग्रामपंचायतची. त्या 50 गाळ्यामधून त्यांना जवळपास दरवर्षी किमान नाही म्हणलं तरी बी 5 लाख रुपये त्याचे गाळे भाडे मिळते. हे पैसे विचारायला जर गेलं कोणी तर त्याचं ते विचारायचं ते उत्तर देणं गेलं कोणीकडे, त्याला धमकावणे आणि यांच्याकडे रेकॉर्ड सुद्धा नाहीत. माहितीच्या अधिकारामध्ये असं आढळून आलं की आम्ही आयुक्तापर्यंत, आमचा एक गेला गौतम दुधमल म्हणून SC चा माणूस आहे, आयुक्तापर्यंत प्रकरण गेलं तरी ते माहिती द्यायला आज बी टाळाटाळ करायली. अशीच काहीतरी मग उगाच एखाद्या प्रकरणाची थतरमतर माहिती देणे, माणसाला समाधान करून काढून देणे, एवढं काम आमची ग्रामपंचायत करते. 100% करतात. काहीच नाही, जनता आमच्या सोबत आहे. यावेळेस माझी निवडणूक त्यांच्याकडं सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, हे सगळे पद त्यांच्या माध्यमातून त्यानं करोडो रुपये जमा केलेत. कामं गेले कोणीकडे, त्या माध्यमातून त्यानं पैसे जमा केलेत आणि आता पैशाची उधळपट्टी चालू आहे. आमच्या सोबत जनता आहे, मायबाप जनता आहे. मायबाप जनता मला 100% यावेळेस आशीर्वाद देणार आहे. आपण मूलभूत सुविधाच्या संदर्भात कावलगावाचा इतक्या वर्षाचा प्रश्न आहे, कसं विजन असेल, लोकांना कसं समाधान कराल, काय? माझं विजन एकच असेल, प्रत्येक गल्ली बोळामध्ये CC रोड करणे, चांगल्या उत्कृष्ट नाल्या बांधणे. लाईटच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये 8 वाजता सगळं अंधार, जसं काय गाव नसल्यासारखं गाव दिसतंय. नंबर 1ची समजा लाईटिंगची गावामध्ये व्यवस्था करणे. दरवर्षी आम्हाला ते येतात, ते कोणत्या तरी याच्यामधून
तीन चार लाईट येतात, ते लाईट फक्त निधीमधून, तर ते त्यांच्या आखाड्यावरच बसितात. त्यांच्या आखाड्यावर बसीने आणि ते आपल्या स्वतःच्या फार्म हाऊसची व्यवस्था करून घेणे, एवढं काम आहे. दलित वस्तीची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये बदल होऊन आपण आला तर 100% बदल होईल. दलित वस्तीमध्ये तर माझं असं विजन आहे की त्या वस्तीमध्ये जे 40 वर्ष झालं पिण्याचं पाणी मिळालं नाही, तिथं कमीत कमी आपण आंघोळीसाठी आणि चांगलं आरो फिल्टर पाणी कसं देता येईल याच्यासाठी सगळ्यात मोठा प्रयत्न माझा असेल. शेतकऱ्यांसाठी मी आता सध्या पंचायत समितीला उभा आहे आणि माझ्यासोबत जिल्हा परिषदला बी BJP उभा आहेत. आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचं सगळं काही, माझं सगळं काही माननीय आमदार, विकासरत्न आमदार रत्नाकररावजी गुट्टे आणि राज्याच्या राज्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांच्याकडे शेतकऱ्याचे विहीर असेल, गावातील घरकुल असतील, ह्या सगळ्या सुविधेचा पाठपुरावा करून माझ्याच्याने जेवढं जास्तीत जास्त काम करून देता येईल तेवढं काम करणार. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आम्ही जे आहोत ते केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, जिल्हा परिषदवर बी भाजपचीच सत्ता येणार आहे आणि पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी आम्ही 100% त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. आता आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो त्यावेळेस आम्हाला संपूर्ण जातींचा भरपूर पाठिंबा मिळत आहे. कारण मागचे जे दिवस आहेत ते आमची सामान्य जनता असेल, ती प्रत्येक समाजाची असेल, ती सामान्य जनतेचं एवढंच म्हणणं आहे की आता जातीपातीचं राजकारण नको, विकासाचं राजकारण करू. ह्या उद्देशाने समजा आम्हाला प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे मला नक्कीच वाटतंय मायबाप जनता मला आशीर्वाद देईल. मायबाप जनतेला माझं एकच आव्हान असेल, येणाऱ्या 7 तारखेला कमळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करावा, आशीर्वाद द्यावा ही विनंती.